नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल अप्पेपत्रामध्ये पुरी ठेवून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघितलात ना, पुन्हा आवर्जून करणार 101% बरं का. अगदी करायला सोपी आहे, घरात हाताखालचं सर्व साहित्य आहे आणि खायला टेस्ट एक नंबर आहे. विकतचा तुम्ही खाणारच नाही बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला बघा आपल्याला लागणार आहे कणिक. तर चपात्या करून उरलेली 2 चपात्याची कणिक होती ना, ती इथं मी घेतलेली आहे बघा. तर आज ही उरलेल्या चपातीच्या कणकेपासून आपण नाश्ता करणार आहोत. तर हे पीठ कसं मळायचं, सेम चपातीसाठी कसं मळतो तसंच मळायला घ्यायचं बरं का. आता इथे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी काही कणिक मळतानाचा व्हिडिओ दाखवलेला नाही, पण जसं चपातीसाठी मळतो अगदी तसंच आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे. आता जरा ते बाजूला ठेवूयात. आता इथं थोड्या काही फार भाज्या घेतल्यात बघा. भाज्यामध्ये बघा पनीर, टॅमॅटो, कांदा आणि शिमला घेतले. तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये कुठली भाजी घ्यायची असेल तर घेऊ शकता, किंवा एखादी नसेल भाजी आवडत नसेल वापरायची तर नाही वापरला तरीसुद्धा चालेल. पण बेसिक साध्या ह्या आपल्या घरात असणाऱ्याच भाज्या आहेत बरं का. आता टॅमॅटोच्या आतमधला जो बीचा भाग असतो आणि तिथं टॅमॅटोचं पाणी असतं बघा, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि वरचं जे टॅमॅटोचं असतं का नाही, ते बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. तुम्हाला आता इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा. अगदी चॉपरमध्येच ना तुम्ही कांदा, शिमला मिरची त्याचबरोबर टॅमॅटो बारीक केलात ना तरीसुद्धा चालेल. पण इथं मी आता बारीक बारीक अशा फोडी जसं चिरून घेते बघा एकसारख्या छान. आता शिमलाच्या पाठीमागचा भाग काढायचा आणि आतमधलं बघा जे बीचा भाग आहे ना ते आपण काढून शिमलासुद्धा बारीक बारीक चिरून घेऊयात. तुम्हाला बघा नेमकी आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण अप्पेपात्रामध्ये ना मिनी पिझ्झा पाहणार आहोत बरं का. तेही अगदी साधा, म्हणजे अगदी कुठला सॉस वगैरे न वापरता अगदी घरगुती पद्धतीत म्हणतात ना तसा. आपण मुलांसाठी हा पिझ्झा करत असल्यामुळे इथं मी गव्हाच्या पिठाचा म्हणजेच की मळलेली जी कणिक आहे त्याचा वापर करणार आहे. अगदी तुम्हाला वाटलंच तर मैद्याचं पीठ मळून मैद्याचा सुद्धा पिझ्झा करता येतो, पण मुलांसाठी खास करून हा गव्हाचाच करा जेणेकरून तो पौष्टिक असतो. तर तुमच्यासोबत बोलूसपर्यंत का नाही सर्व भाज्या ह्या बारीक बारीक चिरून घेतल्यात. आता इथं पनीरचे तुम्ही बारीक बारीक तुकडे करून घेतल्यात तरी चालेल, पण पनीर नाही हे मी खिसून घेणार आहे बरं का. म्हणजे ना आणखीन खायला चवीला छान लागेल. बाकी तुमची आवड, अगदी कांदा टॅमॅटो आपण कसं बारीक चिरलं तसं तुम्ही पनीरसुद्धा चिरून घेऊ शकता. आता पनीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. हा पिझ्झा किती प्रमाणात करायचा आहे तितकं तुम्ही आपण जे सारण करणार आहे, जे स्टफिंग करणार आहे त्याच्यानुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता. आता इथं पनीरसुद्धा किसून झाले, बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपल्याला बघा गॅसवरती नाही इथं पॅन ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये ना एक अर्धी पळी इतकंच तेल घातलं आहे. बारीक चिरला कांदा होता ना तो इथं घातलेला आहे. म्हणजे हलक्या ज्या भाज्या आहेत का नाही घेतलेल्या आपण चिरून, त्या हलक्या आपण परतून घेणार आहोत. तर हलका कांदा गुलाबी झालेला तुम्हाला दिसत असेल. मग ह्याच्यामध्ये टॅमॅटो, बारीक चिरलेला शिमला घातलेला आहे आणि चांगलं परतून घेऊयात. गॅस बारीक ठेवायचा नाही, फास्ट गॅसवरतीच परतून घ्यायच्या आहेत. भाज्या हलक्या नरम व्हाव्या ह्याच्यासाठी थोडंसंच मीठ भुरभरून घेतलं आहे आणि परतून घेऊयात. गॅस बारीक ठेवला तर मिठाचं पाणी सुटेल आणि ह्या भाज्यांना ओलसर होतील. त्यामुळे हलका गॅस फास्ट ठेवूनच परतून घ्यायचे आहेत. अगदी तुम्हाला हिरवी मिरची वगैरे बारीक चिरून वापरायची असेल ना तर इथं वापरू शकता बघा. चांगल्या इथं भाज्या परतून झालेल्या आहेत, नरम झालेल्या तुम्हाला दिसत असतील. आता गॅस बंद करूयात. खाली एक भांडं घेतलं आहे आणि ह्या परतलेल्या भाज्या बघा मोकळ्या आहेत, जरासुद्धा ओलसर झालेल्या नाहीत, हलक्या नरम झाल्यात बघा. ह्या भाज्या अशा नरम न करता तुम्ही डायरेक्ट कच्च्या जरी घेतलात तरीसुद्धा चालेल, पण हलक्या परतून घेतल्यामुळे ना त्या चवीला आणखीन छान लागतात बरं का. आता पनीर वगैरे परतत असताना घालण्याची गरज नाही, कारण पनीर काही शिजण्यासाठी वेळ लागत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. खिसून घेतलं होतं पनीर, त्याच्यामुळे आता इथे मी वरून पनीर घातलेलं आहे सर्व खिसलेलं. त्याचबरोबर इथं चिली फ्लेक्स घालते आणि ऑर्गेनो घातलेलं आहे. थोडं थोडंसं घातलेलं आहे बरं का चिली फ्लेक्ससुद्धा, कारण मुलं खाणार आहेत का नाही म्हणून. आणि सर्व हे मिसळून घेऊयात. तुम्हाला ह्याच्यामध्ये सॉसेस घालायचे असेल ना तर इथं पिझ्झा सॉस, मेयोनीज हे तुम्ही सॉस घालू शकता, टॅमॅटो केचप. मी कुठला सॉस वापरणार नाही बरं का. आणि मस्त पिझ्झासाठी इथं भाज्यांचा आपला जो मसाला असतो किंवा स्टफिंग असतं ते आपलं तयार झालं, बाजूला ठेवूयात. बघा व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं होतं 2 चपातीची तर कणिक वापरणार आहे. त्याच्यातली एका चपातीची होईल इतकी कणिक घेतले बघा. सुकं गव्हाचं पीठ भरभरून ना जशी आपण चपाती लाटतो का नाही अगदी तसं लाटून घेणार आहोत. चपाती करत असताना आपण मध्येत वगैरे घडी घालतो, घडी घालण्याची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे. अति जास्त जाड ठेवायची नाही आणि पातळसुद्धा ठेवायची नाही. तुम्हाला दाखवतेच मी लाटल्यानंतर पुढे. जाड ठेवलात ना तर अप्पेपात्रामध्ये आपण भाजून घेणार आहोत, भाजायला वेळ लागेल. त्यामुळे ना जर असे पातळ ठेवायचं म्हणजे ते लवकरसुद्धा भाजले जाईल. भाजली तर खायला देखील छान चविष्ट लागते बघा. म्हणून आता मस्त एक मोठी चपाती करून ना ह्याच्यावरती मी ठसे उमटवणार आहे. तुम्ही अगदी छोटे छोटे गोळे करून अगदी छोट्या छोट्या पुऱ्या केल्या तरीसुद्धा चालेल, पण मला हे काम सोपं वाटतं. एक मोठी चपाती करायची, अप्पेपात्रामध्ये जशा पुऱ्या मावतात ना
त्या मापाचं तुम्हाला ठसे उमटून घ्यायचे. तर इथं बघा माझ्याकडे छोटा स्टीलचा डबा होता, त्याला काठ असे धारदार होते, त्याने असे उमटून घेत आहे. तुम्ही अगदी छोटा ग्लास असेल ना, इतका छोटा तो घेऊ शकता किंवा वाटी पेला जर छोटा असेल ना, त्याचा वापर करू शकता इथे ठसे उमटवण्यासाठी. बघा एका वेळेस ना जवळजवळ 11 ते 12 इतक्या आपल्या ह्या पुऱ्या होतात बघा पटापट, मस्तपैकी एक चपाती लाटून. ह्याच्या अगोदर ना जशा आता आपण इथं पुऱ्या केल्या ना, तर ह्याच्या अगोदर मी बटाट्याच्या चकत्या केल्या आणि त्या भाजून त्याच्यावरती आता आपण तयार केलेला मसाला घालून चीज वरून घालून ना केलं होतं. अगदी छान पिझ्झा होतो. शिवाय मी ह्याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला पिझ्झाचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. जसं की आपण चपाती करतो ना, तर चपातीचा पिझ्झा करून दाखवलेला आहे. मूग डाळ भिजवून त्याचा बेस करून पिझ्झा दाखवलेला आहे. म्हणजे घरच्या घरी तुम्ही कशा पद्धतीत पिझ्झा करू शकता ना, हे दाखवलेलं आहे. जेणेकरून मुलं ना बाहेरचा पिझ्झा खाणार नाहीत. शिवाय बाहेरचे पदार्थ खाऊन मुलं आजारी पडण्याचे चान्सेससुद्धा वाढलेत बघा. त्याच्यामुळे तुम्ही घरी नक्कीच असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. आता सर्व एका ताटामध्ये इथे काढून घेतलं आहे. आता आपण गॅसकडे वळूयात. आता का नाही ह्या अप्पेपत्रामध्ये का नाही आतल्या बाजूला थोडं थोडं हलकं तेल लावायचं. अगदी नाही लावलं तरीसुद्धा चालेल, कारण नॉनस्टिक असल्यामुळे सहजपणे निघलं जातं, चिटकून बसत नाही. तेलाच्या ऐवजी तूप बटर ह्यांचा वापर करू शकता. आणि ज्या आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या केल्या का नाही बघा, ह्या मी मापाच्याच केल्या होत्या अशा. त्या एक एक करून ठेवून घेणार आहोत आपण अलगद. बिलकुल वेळ लागत नाही, लगेच होतं बघा. अगदी काहीच अवघड नाही, तुम्हाला आता इथे व्हिडिओमध्ये बघून समजतच असेल. आता इथे मिनी पिझ्झा करत असल्यामुळे मी हे छोटे छोटे केले. शिवाय आपण जेवढी पुरी करतो का नाही पुरीसाठी, तसं लाटून ना तव्यावरती भाजून तुम्ही त्या टाईपचा सुद्धा पिझ्झा करू शकता. ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. शिवाय मुलांना असं वेगवेगळं काहीतरी ॲट्रॅक्टिव्ह असलं की आवडतं का नाही, म्हणून आता मी आज ही पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे. गॅस हा बारीक ठेवायचा बरं का. आणि बघा सर्व पुऱ्या ठेवून झाल्यानंतर ना आतमध्ये जरा जरा अशा दाबायचं बघा. म्हणजे आपण जो केलेला मसाला स्टफिंग जे आहे ना त्याच्यामध्ये आपण भरणार आहोत म्हणून. बघा हलकी बाजू जर भाजल्यासारखी वाटली की आता आपण हे पलटी करणार आहोत. तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल. अगदी तुम्ही हाताने करू शकता किंवा बघा आपल्याकडे असा ठोंबा किंवा बेलणा असतं का नाही, त्याच्या पाठीमागच्या बाजून तुम्ही इथं करू शकता. म्हणजे हाताला न चटके लागता सुद्धा तुम्हाला छान प्रकारे असा वाटीसारखा आकार येतो. मला म्हटलं होते बघा पुऱ्या पातळ ठेवायच्या, तर इथं बघू शकता पुऱ्या पातळ आहेत, जेणेकरून ना खाल्ला बेससुद्धा खायला चवीला छान लागतो आणि भाजलेसुद्धा लवकर जातात म्हणून. आता बघा छान यांना वाटीसारखा आकार आलेला आहे. आता आपण जो केलेला मसाला होता का नाही ते ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत. अगदी जितका मावतो तितका ठेवून घ्यायचा भरभरून. अगदी चांगला एक चम्मच इतका बसला जातो बघा. अगदी तुमच्याकडे मका असेल ना, ती उकडून ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालेल. आणखीन खायला छान लागतो बरं का पिझ्झा. आता बघा चमच्याने भरून झाल्यानंतर ना पुन्हा ज्याच्यामध्ये वाटतंय ना मसाला कमी भरलेला आहे, तर हाताने इथे मी भरून घेतलेला आहे आणि छान व्यवस्थित असं जर आणि सेट करून घेतला बघा. जो आपण मसाला ह्याच्यामध्ये भरला तो मध्यभागी व्हावा असं. नंतर बघा मुलांना आवडतं ते म्हणजे चीज. तर आता वरून थोडं थोडं इथं मॉझरेला चीज घेतलेलं आहे ते इथं मी ठेवून घेते. अगदी तुमच्याकडे चीजचे स्लाईस असेल ना छोटे छोटे ह्याच्याकडे तुकडे करून ठेवू शकता किंवा चीजचे क्यूब मिळतात बघा, ते ना खिसून घ्या आणि मग ह्याच्यावरती थोडं थोडं खिसतो ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. आता सर्वांवरती इथं चीज हे ठेवून झालेलं आहे बघा. तर चीजवरती ना थोडंसंच इथं बघा चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो मी भुरभुरून घेत आहे. अगदी थोडं थोडं नकळत, कारण मुलं खाणार आहेत. पण वरून असं भुरभुरून घेतल्यामुळे चव छान येते. अगदी पिझ्झासारखा ना फ्लेवर येतो. त्याच्यामुळे इथे मी वरून थोडं थोडं घातलेलं आहे बघा. अगदी मोठ्यांसाठी करत असाल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण चिली फ्लेक्स आणखीन जरा जास्त घातलात तरीसुद्धा चालेल. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं 1-2 मिनटासाठी. खाली गॅस हा बारीक ठेवायचा. 2 मिनटानंतर पाहिलं तर बघू शकता खाली बाजू अगदी किती छान प्रकारे भाजलेली आहे. पातळ असल्यामुळे का नाही लगेच भाजली जाते बघा. आणि मस्त वरचं चीजसुद्धा मेल्ट झालेलं आहे. आपण भाज्या ऑलरेडी भाजून घातल्यामुळे इथं काही शिजायला भाज्या वगैरे वेळ लागत नाहीत बघा. आणि मस्त आता आपण काढून घेणार आहोत. अगदी सहजपणे काढायला येतो बघा. वाव, बघू शकता अगदी मिनी पिझ्झा दिसायला किती भारी दिसतात तो बघा. अगदी तुम्ही करून बाजूला होत नाही तोपर्यंत मुलं ना खाऊन फस्त करतात. इतकं खायला छान जबरदस्त लागतं बरं का. तुम्हाला वाटेल खालनं गव्हाच्या पिठाचा बेस केलाय चवीला लागेल का, तर एक नंबर लागतो बरं का. सर्व इथं काढून झालेलं आहे. पण तुम्हाला आणखीन एक पिझ्झा करून दाखवते. तुम्हाला हे जर वेळ खाऊ वाटत असेल तर तुम्हाला आणखीन एक सोपी पद्धत दाखवते. म्हणजे बघा आणखीन एक आपल्या चपातीच्या कणकेचा गोळा उरला होता, त्याची चपाती करून घेऊयात. सुकं गव्हाचं पीठ भरभरून घेतलं पण चपाती आपण मोठी घेतली. आता इथं छोटीच करायची. जसा पिझ्झाचा बेस असतो अगदी तेवढी चपाती इथं करून घेतली बघा. जर अशी जाड, अगदी जास्त जाड नाही आणि पातळसुद्धा नाही. नंतर काटे चमच्याने असं टोचून घेणार आहोत, जेणेकरून ना ती फुगायला नको म्हणून. आता चला गॅसकडे वळत. तर गॅसवरती बघा तवा ठेवला आहे आणि हलकं थोडंसंच इथं तेल लावून घेतलं आहे. अगदी नाही लावलात तरीसुद्धा चालेल. आणि आपण तयार केलेली चपाती घालूयात. आता खाल्ली बाजू ना हलकी आपल्याला भाजून घ्यायची, अशी चांगली फिरवून फिरवून भाजून घेणार आहोत. बघा हे हलके फुगल्यासारखे बबल्स आल्यासारखे वाटले, मग बघायचं आपल्याला खाल्ल्या बाजून चांगले भाजले का.
मग वरल्या बाजूला हलकं तेल लावायचं आणि पलटी करून घेणार आहोत आपण. आता ही भाजलेल्या बाजूच्या वरती का नाही आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत. पिझ्झा सॉस घरी कसं करायचं ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. ह्याच्या अगोदर मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. छान प्रकारे सगळीकडे असा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा. शिवाय तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा सहजपणे पिझ्झा सॉस मिळून जाईल. आणि ज्या आपण आता केलेला भाज्यांचा मसाला होता बघा, तो घालून सगळीकडे छान हलका असा पसरून घ्यायचा. खाली गॅस बारीक ठेवायचा बरं का, नाहीतर खालचा बेस ना आपला अति जास्त भाजला जाईल किंवा चव बिघडली जाईल, कडवट अशी येईल म्हणून. मसाला सगळीकडे पसरून झाला की वरून आपल्याला चीज घालायचं आहे. ते सगळीकडे असं भरून आपण चीज घालून घेऊयात. नंतर ह्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनोसुद्धा भरभरून घेणार आहोत बरं का. बाकी अगदी तुम्ही भाज्या मोठ्या मोठ्या चिरून जरी ह्याच्यावरती ठेवलात तरीसुद्धा चालेल. आता इथं आपण सर्व भाज्यांचा मसाला केला, तसं मसाला नसेल केला तर, पण तशा मोठ्या भाज्या चिरून जर तुम्ही ठेवलात ना तर मुलं बाजूला काढून ठेवतात. पण असा बारीक चिरून जर भाज्यांचा मसाला करून पिझ्झा बेसवरती ठेवला ना तर मुलं आवडीने खातात बघा. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. एक 2 ते 2.5 मिनटासाठी गॅस बारीक ठेवलेला आहे बघा. वरलं मस्त चीज मेल्ट झाल्यानंतर झाकण काढायचं आणि खाली बाजू बघायची बघा, चांगली तीसुद्धा भाजलेली आहे. मग गॅस बंद करून पिझ्झा काढून घेऊयात. एखाद्या जाळीवरती काढायचा, म्हणजे वाफेमुळे ना खालून तो ओलसर होणार नाही बरं का. आता मस्तपैकी बघा, अगोदर जो आपण अप्पेपत्रामध्ये मिनी पिझ्झा केला होता तो इथे काढून दाखवला. वाव, अगदी बघूनच खाऊशी काय तुम्हालासुद्धा वाटत असेल. अगदी खायला एक नंबर लागतो बरं का. तुम्ही जर घरी एकदा करून बघितलात ना तर आवर्जून तुम्ही नेहमी ह्या पद्धतीत करणार. विकतचा कधीच पिझ्झा आणणार नाही, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. आता मुलांना उन्हाळी सुट्ट्यासुद्धा आहेत. मुलांचं नेहमी चालू असतं हे खायला कर ते खायला कर. मग तुम्ही ना हा पिझ्झा एकदा करून बघा कणकेपासून. खरंच खूप जबरदस्त लागतो बरं का. आणि बघा, जो आपण हा चपातीचा केलता का नाही तो सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी करायला सोपा आहे आणि चवीला पण अगदी छान उत्तम लागतो. अगदी सगळ्यांचा फेवरेट पिझ्झा होईल इतका खायला जबरदस्त लागतो बरं का. ह्याच्या अगोदरसुद्धा मी वेगवेगळे पिझ्झाचे तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलेच आहेत. तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, जे अगदी मिलियनच्या वरती व्ह्यूज गेलेले आहेत बरं का. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि तुम्हाला दोन्ही पद्धतीमधली कुठली पद्धत आवडली ते सुद्धा कळवा. असेच घरगुती पद्धतीत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी का नाही चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.